10 वर्षामध्ये त्याची लाखांची जी संपत्ती होती ती कोट्यवधींमध्ये झाली। अनेक ठिकाणी त्याची कोट्यवधींमध्ये संपत्ती असल्याचं समोर आलेलं आहे। त्या सगळ्या संदर्भात आता तपास केला जातो आणि याबद्दल आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे, सुनावणी सुरू आहे, नेमकं काय वाटतंय? आज पोलीस कोठडी सुनावली जाईल का? कल्याणी, आता सुनावणी पूर्ण झालेली आहे। 8 तारखेपर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी दिलेली आहे। काल जो पहिल्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयीन कोठडी दिलेली होती, पण दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये अशोक खरातला ताब्यात मिळावा अशा पद्धतीचा अर्ज कालच एसआयटी कडनं हे कोर्टामध्ये हे देण्यात आलेलं होतं। आज या सगळ्या मुद्द्यावरती सुनावणी झाली। जो दुसरा गुन्हा आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि त्यामध्ये काही तपास करायचे आहेत अशा पद्धतीची एकूणच युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडनं करण्यात आला आणि त्यानंतर 8 दिवस जे आहे पोलीस कोठडी आता एकूणच या अशोक खरातला सुनावण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गर्भपात असेल किंवा जे औषधं महिलांना देण्यात आलेले होते हे सगळे गंभीर बाब आहे। या सगळ्या संदर्भात काही चौकशी करायचं आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांकडनं करण्यात आला आणि त्यानंतर 8 एप्रिल पर्यंत आता जे अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये हे पोलीस कोठडी देण्यात आल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच एक महत्त्वाची अपडेट आहे। अशोक खरातला आता 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, कारण सध्या एसआयटी कडून आणि पोलिसांकडून सातत्यानं पोलीस कोठडीच द्यावी अशी मागणी केली जाते आणि त्याप्रमाणे आता अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। किरण, यामध्ये युक्तिवाद कशा पद्धतीने पार पडला त्याबद्दलची काही माहिती समोर येते का? खरं तर आतापर्यंत अशोक खरातवरती 11 गुन्हे दाखल झालेले आहेत। 8 महिलांनी अत्याचार आणि लैंगिक शोषणच्या मुद्द्यावरती अशोक खरातवर गुन्हा दाखल झालेला आहे। जो पहिला गुन्हा दाखल झालेला होता त्या सगळ्या गुन्ह्यासंदर्भात 13 दिवस चौकशी करण्यात आलेली आहे, पण जो दुसरा गुन्हा आहे तो गर्भपाताचा आणि लैंगिक अत्याचाराचा आहे आणि त्या मुद्द्यावरती आज युक्तिवाद जे आहे ते सरकारी वकिलांकडून करण्यात आलं। या महिलेचं गर्भपात करण्यात आलेला आहे आणि वारंवार या महिलेवरती बलात्कार करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने या सदर महिलेचे आई वडिलांचे सुद्धा आधार कार्ड असतील, काही डॉक्युमेंट्स हे अशोक खरातने घेतलेले आहेत, ते कशासाठी घेतलेले आहेत त्या संदर्भात चौकशी करायचं आहे आणि त्या संदर्भात जे गोळ्या औषध देण्यात आलेलं आहे, जे गर्भपात खरं तर या महिलेचं करण्यात आलेला आहे त्या संदर्भात चौकशी करायचं आहे। अशा अनेक मुद्द्यांवरती युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडून करण्यात आला आणि त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आता जे अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। त्यामुळे आणखीन काही काळ जो आहे तो एसआयटीला या संपूर्ण प्रकरणाचा एकूणच तपास करण्यासाठी वेळ मिळणार आहे। आता नाशिक मधले डॉक्टर सुद्धा चौकशीच्या रडावर आहेत असं दिसतंय का किरण? खरं तर कालपासूनच काही डॉक्टरांची चौकशी एसआयटी कडनं सुरू करण्यात आलेली आहे अशा पद्धतीची सूत्रांची माहिती आहे। आज सुद्धा त्याच मुद्द्यावरती कोर्टामध्ये युक्तिवाद झाला। एका महिलेचा गर्भपात जो आहे तो अशोक खरातने केलेला आहे, त्याच पद्धतीने लैंगिक शोषण अनेक महिलांचे केलेलं आहे। काही औषधं तो महिलांना प्यायला द्यायचा, काही गोळी औषध जे अशोक खरातकडनं या महिलांना देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचा संशय आहे असा युक्तिवाद जो आहे तो सरकारी वकिलांकडनं करण्यात आला आणि त्याच मुद्द्यावरती कोर्टाने 8 एप्रिल पर्यंत आता अशोक खरातला हे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्याच पद्धतीने काही डॉक्टरांची सुद्धा चौकशी कालपासून एसआयटी कडनं सुरू करण्यात आलेली आहे। नेमकं हे डॉक्टरांनी हे गोळ्या औषध जे अशोक खरातला कोणी दिले, कोण डॉक्टर आहे त्या मुद्द्यावरती चौकशी आता एसआयटी कडनं केली जाईल। आता नेमकं आणखीन काही काळ जो आहे तो एसआयटीला या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वेळ मिळालेला आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणात अजून काय काय धक्कादायक बाबी समोर येतात हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण, खरं तर एसआयटी कडून या अशोक खरातच्या बँक खात्यांची सुद्धा तपासणी केली जाते, त्यामुळे आर्थिक तपशील काही कोर्टात मांडण्यात आला का? अद्याप त्या संदर्भात जो मुद्दा आहे तो कोर्टामध्ये आज आला नाही। फक्त लैंगिक अत्याचार आणि महिलेचा जो गर्भपात करण्यात आलेला आहे, महिलांकडनं काही डॉक्युमेंट्स असतील, महिलेच्या आई वडिलांकडनं काही डॉक्युमेंट्स घेण्यात आलेले आहेत, त्या डॉक्युमेंट्सचं कुठं अशोक खरातने हे वापरलेलं आहे त्या संदर्भात आज युक्तिवाद कोर्टामध्ये झाला आणि त्याच मुद्द्यावरती कोर्टाने अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत जे आहे ते पोलीस कोठडी दिलेली आहे। कारण अजूनही अनेक गुन्हे अशोक खरातवरती दाखल आहेत आणि प्रत्येक जो गुन्हा आहे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास एसआयटी करणार आहे। पहिल्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत तपास झाला, आता दुसऱ्या गुन्ह्यामध्ये जे एसआयटीने या अशोक खरातचा ताबा जो आहे तो कोर्टाकडे मागितलेला होता तो ताबा आता खरं तर एसआयटीला मिळालेला आहे। 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे, त्यामुळे खरं तर या संदर्भात अजून काय काय माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, पण एक जो वेळ आहे तो या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एसआयटीला मिळालेला आहे। किरण, खरं तर हा सगळी सुनावणी सुरू असताना अशोक खरातला काही बोलायचं का असं विचारल्यावर त्यानं नाही असं सांगितलं आणि विशेष म्हणजे आज व्हीसी द्वारे अशोक खरातला का सुनावणीला उपस्थित करण्यात आलं, प्रत्यक्ष का नाही उपस्थित राहील?
सुरक्षेचा मुद्दा होता. मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ते अशोक खरातच्या सुनावणी वेळेस जे होत होती आणि अशोक खरातवरती कोणी हल्ला करेल किंवा आंदोलन या कोर्टाच्या आवारामध्ये जे होतील अशा पद्धतीचे इनपुट्स जे होते आणि त्याच मुद्द्यावरती आज एकूणच अशोक खरातला ऑनलाईन हे बीसीद्वारे जे ते एकूणच कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं. पण आरोपीचे वकील असतील किंवा सरकारी वकील असतील हे दोघंही कोर्टामध्ये उपस्थित होते आणि या दोन्ही वकिलांच्या उपस्थितीमध्ये आता कोर्टाचं कामकाज हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. कारण मागच्या जे तारखेला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जो आहे ते कोर्टामध्ये झालेली होती आणि त्याच अनुषंगाने आज पण गर्दी होईल. सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवरती येईल आणि त्याच मुद्द्यावरती ऑनलाईन बीसीद्वारे आज अशोक खरातला या कोर्टामध्ये हजर करण्याचा निर्णय झाला आणि ऑनलाईन आज अशोक खरात या कोर्टामध्ये उपस्थित होता आणि त्याच्या वकिलांनी सुद्धा अशोक खरातची बाजू मांडली. मागच्या अनेक दिवसांपासून या सगळ्या घटनांची तपास करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता अधिक जो आहे तो वेळ देऊ नये अशा पद्धतीचा एक युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला आणि त्याच पद्धतीने जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता एसआयटी जे आहे या सगळ्या प्रकरणावरती कारवाई करते आणि तोही मुद्दा जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी मांडला. अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती आज जे युक्तिवाद हे करण्यात आलं. पण सरकारी वकिलांनी जो युक्तिवाद केला तो अत्यंत महत्वाचा होता आणि त्याच मुद्द्यावरती आज कोर्टाने या अशोक खरातला 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी जो दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये दिल्याचं बघायला मिळालं. किरण, खरं तर अशोक खरातनं अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आले आणि त्याने गर्भपात सुद्धा अनेकांना गर्भवती राहिल्यानंतर गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचं सुद्धा समोर आले. नेमका तो किती आकडा काही समोर आलाय का? किती महिलांवर त्यानं आता अशा पद्धतीनं गर्भपाताच्या त्यांना गोळ्या दिल्यात त्या संदर्भातली काही माहिती? त्या संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. पण एका महिलेने अशोक खरातच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलेला आहे. मला गर्भपाताचे जे औषध असतील किंवा जे गोळ्या आहेत ते देण्यात आलेला होते आणि माझा गर्भपात करण्यात आला अशा पद्धतीचा आरोप करत या महिलेने गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याच अनुषंगाने आजच्या कोर्टामध्ये या सगळ्या मुद्द्यावरती सुनावणी झाली. आतापर्यंत 8 महिलांनी लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता. पण एक गुन्हा जो आहे तो गर्भपाताचा आहे. माझ्यावरती वारंवार बलात्कार करून मला गर्भपातासाठी जे फोर्स करून मला गोळ्या औषध देण्यात आला आणि माझा गर्भपात करण्यात आला असा आरोप आणि अशा पद्धतीचा गुन्हा एक दाखल होता आणि त्या गुन्ह्यामध्ये आता अशोक खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे. त्या सगळ्या अनुषंगाने आता तपास होईल. खरं तर काही महिलांना एकूणच गर्भधारणा जी होऊ नये म्हणून काही गोळ्या औषधं या अशोक खरातने दिलेलं आहेत अशा पद्धतीचा संशय आहे. पण गर्भपाताचा एकच गुन्हा दाखल आहे. त्यामुळे अजून अशा पद्धतीची घटना घडलेला आहे का त्या अनुषंगाने सुद्धा एसआयटी तपास करत आहे आणि आता 8 एप्रिल पर्यंत जे एसआयटीला वेळ मिळालेला आहे 8 एप्रिल पर्यंत अशोक खरातला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आणखीन काय काय माहिती किंवा या एकूणच एसआयटी कडनं कशा पद्धतीने तपास करण्यात येतो आता हे बघणं महत्वाचं असेल. नक्कीच किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर महत्त्वाची अपडेट समोर येते. अशोक खरातला आता 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. भोंदू खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यामुळे एसआयटीला आता तपासासाठी आणखी वेळ मिळालाय. या सगळ्या 7 दिवसांच्या तपासामध्ये आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे.